पुनश्च एकदा शिवाजी बोतीकर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व मुलांचं स्वागत. तर या अगोदर आपण चौथी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 5वी नवोदय या घटकासाठी आपण धडे घेतले होते. वर्ग 4चे परिसर अभ्यास भाग, आपल्या सभोवतालचे जग याच्यातले 8 धडे आपण या ठिकाणी शिवाजी बोतीकर यूट्यूब चॅनलवर ऑनलाईन केलेले. तर ते धडे उत्कृष्टरित्या या ठिकाणी त्या धड्यातला फापट पसारा आपण काढून टाकून योग्य ती माहिती, आवश्यक ती माहिती त्या ठिकाणी स्थापित केलेली आहे, अध्यापन केलेलं आहे. ते सर्वांनी पाहून घ्यावं. तर आज आपण एक राहिलेला धडा आहे, 1 ते 9 पर्यंतचे धड्यामधला फक्त राहिलेला जो धडा आहे, शिवरायांचे शिक्षण, हा धडा या ठिकाणी घेऊन पुढचे 10, 11, 12 हे पण धडे या ठिकाणी आपण घेणार आहोत. लवकरच त्याचे व्हिडिओ बनवणार आहोत. तर परीक्षेच्या अनुषंगाने आणि मुलांना स्कॉलरशिपसाठी चुका टाळण्यासाठी या ठिकाणी आपण अत्यावश्यक माहिती घेत आहोत. तर सर्व मुलांनी या ठिकाणी या व्हिडिओचा लाभ घ्यावा. कारण आपण ऑनलाईन तासिका वगैरे काही घेत नसतो. आपल्याला आपल्या आवडीच्या वेळेमध्ये या ठिकाणी व्हिडिओ बनवत असतो. या व्हिडिओचा लाभ घ्यावा असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो. तर आजचा जो पाठ आहे तो 5वा पाठ आहे, वर्ग 4, 5वा धडा, शिवरायांचे शिक्षण. शिवरायांचे शिक्षण. तर यामध्ये पहा, महत्त्वाची जी माहिती आहे ती आपण पूर्वी घेतलेली होती, परंतु व्हिडिओ आपला या ठिकाणी बनवण्यात न आले, बनवला गेला, परंतु त्या ठिकाणी त्याची एडिटिंग आपल्याला जमली नाही आणि त्याच्यामुळे तो डिलीट झाला. त्याच्यामुळे या ठिकाणी आपण शिवरायांचे शिक्षण हा पुन्हा एकदा तास, ज्यातल्या काही उणिवा राहिलेल्या असेल तर या तासामध्ये आपण भरून काढू. तर या पाठामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचे जे वडील होते, शहाजीराजे भोसले. शहाजीराजे भोसले हे संस्कृत शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले हे संस्कृत विषयाचे गाढे अभ्यासक होते. संस्कृत भाषा, संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक म्हणजे त्यांना खूप माहिती होती. पंडित होते त्याच्यामध्ये. तर बंगळूरच्या दरबारात शहाजी राजांनी भोसलेनी बंगळूर आपण आज बंगलोर म्हणतो, तर बंगळूर इथं शहाजी राजांनी अनेक पंडितांना आश्रय दिला होता. अनेक पंडितांना आश्रय दिला होता. त्याचबरोबर शिवरायांसाठी या ठिकाणी बंगळूरला असताना अनेक शिक्षकांची नेमणूक केलेली होती. थोड्याच काळात शिवराय वाचण्यामध्ये पारंगत झाले. रामायण, महाभारत, भागवत यातील गोष्टी वाचू लागले. बघा, शिवराय रामायण, महाभारत व भागवत
यातील गोष्टी वाचू लागले. त्याचबरोबर शिवरायांना युद्धकला शहाजीराजांनी शिवरायांना युद्धकला शिकवण्यासाठी काही शिक्षकांची नेमणूक केली. त्याचबरोबर शिवरायांसाठी शिक्षकाची नेमणूक, वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत, घोड्यावर बसणे, कुस्ती खेळणे, दांडपट्टा फिरवणे, कुस्ती खेळणे, दांडपट्टा फिरवणे, इत्यादी बाबी, त्याचबरोबर तलवार चालवणे या सर्व गोष्टीसाठी शहाजीराजांनी विविध शिक्षकाची नेमणूक केलेली होती. वयाच्या 12व्या वर्षापर्यंत शिवरायांना या सर्व गोष्टी, बघा, या सर्व बाबी 12व्या वर्षापर्यंत शिवरायांना येत होत्या. आता बंगलोरची जे आदिलशाह होता, आदिलशाही ज्याला आपण म्हणतो, आदिलशहा या बंगलोरच्या आदिलशहानं शहाजीराजांना दक्षिणेमध्ये म्हणजे कर्नाटकच्या दक्षिण भागामध्ये या ठिकाणी विजय संपादन करण्यासाठी ज्यावेळेस पाठवलं, त्यावेळेस जिजाऊ शिवराय यांना पुणे येथील जहागिरीसाठी शिवराय, बघा, वापस शिवराय आणि जिजाबाई हे निवडक विश्वासू साथीदारासह हे कुठं आले? पुणे येथील जहागिरी सांभाळण्यासाठी, पुणे, वाई, सातारा या ठिकाणची जहागिरी सांभाळण्यासाठी ते महाराष्ट्रात आले. यावेळी त्यांच्यासोबत शहाजीराजांनी हत्ती, घोडे सोबत हत्ती, घोडे, त्याचबरोबर पायदळ, खजिना आणि ध्वज अशा सर्व गोष्टी, तसेच विश्वासू साथीदार, विश्वासू प्रधान, शूर सेनानी आणि उत्कृष्ट शिक्षक या सर्व बाबी या ठिकाणी शहाजीराजांनी शिवराय आणि जिजाबाई यांच्यासोबत पुणे इकडं पाठवून दिले. त्याच्यानंतर आता पुण्याचा कायापालट बघूया. हे आपण झालेलं पुसून घेऊ. ज्यांना पुन्हा या ठिकाणी माहिती घ्यायची असेल त्यांनी पुन्हा हे पाहून घ्यावं. तर आता पुणे इथे आल्यानंतर जिजाबाई आणि शिवरायांनी काय केलं पाहूया. पुणे महाराष्ट्राचा नकाशा या ठिकाणी नाहीतर त्याच्यामध्ये आपण दाखवलं असतं पुण्यात. तर पुणे या ठिकाणी आल्यानंतर पुण्याचा कायापालट कसा झाला तो पाहूया. कायापालट. तर जिजाऊ आणि शिवराय पुण्याला आले. बालपणाचे दिवस या ठिकाणी शिवरायांना आठवले. लहानपणी शिवनेरीच्या मातीत ते खेळत होते. सह्याद्रीच्या उंच उंच शिखरे त्यांनी पुन्हा दिसली. त्यांना खूप आनंद झाला. पुणे याच्या इतके मोठे नव्हते, परंतु ते अतिशय टुमदार गाव या ठिकाणी
शहाजी राजांच्या शत्रूंनी उजाड करून टाकलेले होते. गावातील मालमत्तेची नासधूस झाली होती. घरे मोडली होती. देवळे शत्रूच्या हाताने पडलेली होती. त्याचबरोबर शत्रूच्या भीतीने लोक गाव सोडून जात होते. शेते उजाड झाली होती. तर अशा पद्धतीच्या बऱ्याच लहान सहान गोष्टी या ठिकाणी त्या ठिकाणी शहाजीराजे नसल्यामुळं त्या पुण्याची अवस्था झालेली होती. आजचे पुणे आजचं जर पुणे पाहिलं तर हे आजचं पुणे शहर खूप मोठ्या पद्धतीचं आणि सुशिक्षित म्हणून ओळखलं जातं. परंतु पुण्याची ही जुनी अवस्था या ठिकाणी शिवरायांच्या काळामध्ये या ठिकाणी सांगितलेली आहे. तर पुण्याची जुनी अवस्था आपण पाहूया. अवस्था कायापालट नंतर झाला. तर बघा, टुमदार गाव पूर्वी जुनी अवस्था, उजाड बनले होते. लोक शहर सोडून जात होते. शहर सोडून जात होते. देवळे उद्ध्वस्त झाली होती. देवळे म्हणजे देवाची अनेक मंदिरं, देवळे उद्ध्वस्त झाली होती. अशा सर्व घटना या ठिकाणी. शेते उजाड झाली होती. शेते उजाड झाली होती. तर अशी अवस्था या ठिकाणी पूर्वीची अवस्था होती. नंतर शिवराय आणि जिजाबाई आल्यानंतर नंतरची स्थिती कुठली, पुण्यामधली नंतरची स्थिती, जिजाऊ प्लस शिवराय उपस्थित झाल्यानंतर, बघा, उपस्थिती नंतर जिजाबाई आणि शिवराय पुण्यात राहू लागले. हे आसपासच्या लोकांना समजले. लोकांना धीर आला. पहा काय फरक पडला. लोकांना धीर आला. लोक पुण्याला येऊन राहू लागले. लोक पुण्याला येऊन राहू लागले. त्याचबरोबर शेतावर जाऊ लागले. शेतावर जाऊ लागले. देवांची पूजा होऊ लागली. देवांची पूजा होऊ लागली. देवळात देवांची पूजा होऊ लागली. अशा पद्धतीच्या घटना घडू लागल्या आणि यामुळं, या सर्वामुळं पुण्याचे रूप पालटले. अशा हे पूर्वीची अवस्था. ज्यावेळेस जिजाऊ आणि शिवराय या ठिकाणी पुणे इथं उपस्थित झाले नव्हते त्यावेळेसची अवस्था अशी होती. आणि जिजाऊ आणि शिवराय ज्यावेळेस पुण्याला आले त्यावेळेस असा विश्वास निर्माण, लोकांमध्ये विश्वास निर्माण झाल्यानंतर अशा घटना घडत होती. आता इथं पाहूया, याच्या पुढचा जो घटक आहे ती दादोजी कोंडदेव यांची परिस्थिती. त्याचबरोबर दादोजी कोंडदेव हे कशा पद्धतीने या ठिकाणी पुणे आणि सुपे यांच्या जहागिरीचा कार्यभार पाहत होते.
त्यांची माहिती घेऊया. दादोजी कोंडदेव. आता दादोजी कोंडदेव दादोजी कोंडदेव यांची कामगिरी पाहूया आपण. आता जिजाऊ आणि शिवराय ज्यावेळेस कर्नाटकात होते, कर्नाटक, जिजाऊ शिवराय, जिजाऊ व शिवराय हे ज्यावेळेस कर्नाटकात होते त्यावेळेस दादोजी कोंडदेव हा पुणे, सुपे या ठिकाणची जहागिरी सांभाळण्याचं काम या ठिकाणी हे कोंढाण्याचे सुभेदार होते. कोंढाणा सुभेदार. ते मोठे इमानी सेवक. बघा, इमानी सेवक. त्याचबरोबर कारभार चोख कारभार या ठिकाणी. त्याचबरोबर ते न्यायी पण होते. न्यायी. त्याचबरोबर त्यांच्याकडं कडक शिस्त होती. तर अशा पद्धतीचं कार्य या ठिकाणी दादोजी कोंडदेवचं होतं. ते कोंढाणा किल्ल्याचे सुभेदार होते. तसेच ते न्यायी, कडक होते, निष्ठावंत होते. शहाजीराजाच्या आदेशाने ते पुण्यात एक मोठा वाडा बांधण्यात आला. तर ज्यावेळेस शहाजीराजांनी सांगितलं, कर्नाटकात असताना या ठिकाणी दादोजी कोंडदेवाला सांगितलं की पुण्यामध्ये एक वाडा असावा, म्हणून त्यांनी, किंवा एक घर उत्कृष्ट असं घर असावं, त्याच्यामुळं त्यांनी पुण्यामध्ये वाडा बांधला. त्याचं नाव होतं लाल महल. लाल महल हे घर बांधण्याचं काम देखील या ठिकाणी दादोजी कोंडदेवांनी केलं. शेतकऱ्यांनी शेतात लागवड करावी म्हणून दादोजींनी शेत साऱ्यामध्ये सूट दिली. बघा, शेत साऱ्यात सूट देण्याचं देखील काम या ठिकाणी दादोजी कोंडदेव यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर लांडगे मारणाऱ्यांना बक्षीस दिले. लांडगे मारणाऱ्यांना बक्षीस म्हणजे त्या ठिकाणी जास्तीत जास्त लांडगे आलेले होते आणि हे लांडगे या ठिकाणी लोकांना त्रास देऊ लागले, म्हणून लांडगे मारणारे त्यांनी बक्षीस ठेवली होती. त्याचबरोबर शेतकऱ्यांची पथके उभारली होती. चोराचा सुळसुळाट कमी करण्यासाठी या ठिकाणी शेतकऱ्याची पथके तयार केली होती. जमिनीची प्रतवारी ठरवून, जमीन प्रतवारी ठरवून सारा आकारला. म्हणजे टॅक्स जो असतो शेतीवर किंवा घरावर जसा टॅक्स असतो, तसं त्यांनी जमीन चांगली आहे की खराब आहे त्याच्यावरून या ठिकाणी शेतकऱ्यांना शेतसारा आकारलेला होता. त्यामुळं जसं उत्तरेचा मुघलन परी निजामशहाचा जामशहाचा सरदार मलिक
अंबर, मलिक अंबर आणि दादोजी कोंडदेव यांची प्रशंसा याच्यामुळं केली जाते की त्यांनी शेतकऱ्यांना शेतसाऱ्यामध्ये सूट दिलेली होती आणि जमिनीचे प्रतवारे ठरवून काय केलेले होतं, त्या ठिकाणी सारा आकारलेला होता. तर अशा पद्धतीचं या ठिकाणी दादोजी कोंडदेवांचं काम होतं. त्यांच्याकडे कडक शिस्त होती, कारभार चोख होता, ते न्यायी होते. कोंढाणा किल्ल्याचे ते सुभेदार होते, त्याचबरोबर शहाजी राजांचे इमानी सेवक होते. या ठिकाणी लांडग्याचा बंदोबस्त केला, चोरांचा बंदोबस्त देखील त्यांनी केलेला होता. चोरांचा बंदोबस्त इमानी सेवक, शहाजी राजांचे इमानी सेवक कोण होते? दादोजी कोंडदेव हे होते. तर अशा पद्धतीनेच कार्य या ठिकाणी दादोजी कोंडदेव यांचं होतं. पुढे जाऊया, आपण बघूया शिवरायांचं शिक्षण कशा पद्धतीनं या ठिकाणी शिवरायांचं शिक्षण सुरू होतं. त्यांच्या आईचा हातभार, त्याचबरोबर इतर मावळ्यांनी त्यांना कशी साथ दिली ते देखील आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. शिवरायांचे शिक्षणमध्ये आता पुणे हे आपण पुणे पाहतो नकाशा. परंतु मध्यभागी शहर पुणे. तर शिवराय पुण्यात आले, त्या ठिकाणी शिवरायांचं शिक्षण चालूच होतं. जिजाबाईंच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांचं शिक्षण चालू होतं. बेंगळुरून येता शहाजीराजेंसोबत दिलेल्या नामवंत शिक्षकांनी शिवरायांना अनेक शस्त्रविद्या आणि भाषा शिकवल्या. शस्त्र विद्या भाषा या ठिकाणी पुण्यात आल्यानंतर शिवराय शिकले आपल्या गुरुकडून. उत्तम राज्यकारभार कसा असावा, बघा त्यांनी त्याच्यासोबतच उत्तम राज्यकारभार कसा असावा, उत्तम राज्यकारभार कसा असावा, त्याचबरोबर शत्रूशी युद्ध कसे करावे, शत्रूशी युद्ध कसे करावे, कसे करावे हे या ठिकाणी किल्ले कसे बांधावे, घोडी आणि हत्ती यांची परीक्षा कशी घ्यावी, त्याचबरोबर दुर्गम भागातून निसटून कसे जावे हे सर्व धडे या ठिकाणी शिवरायांनी आपल्या आईकडून किंवा आपल्या गुरूंकडून त्यांनी शिकले आहे. आणि यामध्ये हे सर्व पाहून जिजाऊंना आनंद होत असेल. आता जिजाऊंची शिकवण, आई जिजाबाई शिकवण शिवबांना कशा पद्धतीचे शिकवण देत होत्या. तर जिजाबाई काही सामान्य स्त्री नव्हती. तर जिजाबाईंचं कुळ या ठिकाणी बुलढाणा, लखुजी जाधव यांची कन्या म्हणून त्या प्रसिद्ध होत्या. त्याचबरोबर सोबत जिजाऊ शहाजी राजांची पत्नी असा देखील त्यांचा नावलौकिक होता. त्याचबरोबर राजकारणाचे आणि युद्धनीतीचे बाळकडू जिजाबाईंना लहानपणापासून मिळालेले होते. जाधव
हे जाधव आणि भोसले, जाधव आणि भोसले या दोन घराण्यांनी केलेल्या कार्याचा ठसा त्यांच्या मनावर उमटलेला होता. जिजाबाई मोठ्या स्वाभिमानी होत्या, स्वातंत्र्यप्रिय होत्या. त्याचबरोबर मराठा सरदाराने कितीही प्रयत्न किंवा पराक्रम केला तरी त्याचं कार्य या ठिकाणी निजामाच्या किंवा आदिलशहाच्या पदरी होत नाही, असा त्यांचा वाईट म्हणजे कटू अनुभव होता. निजामशहाने भर दरबारात आपल्या पित्याची हत्या केलेली होती, याचं दुःख त्यांनी पचवलेलं देखील होतं. जिजाबाईंचा आता निश्चय होता की शिवबा अशी परक्याची चाकरी करणार नाही. तो स्वतःच्या या ठिकाणी स्वतःच्या आपल्या लोकांचे स्वतः राज्य स्थापन करील, आणि असं या ठिकाणी त्यांच्या मनोमनी इच्छा होती. आणि जर पुढं घडलं ते मनातलंच. या ठिकाणी मावळात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणत. आता पहा, पुसून घेतो मी. तर मावळे कोणाला म्हणायचं? पुणे आणि आजूबाजूचा जो परिसर आहे, हा आजूबाजूचा परिसर काय होता? तो अतिशय घनदाट जंगलाचा होता. आणि या ठिकाणचे जे लोक होते त्याला या ठिकाणी मावळे म्हणत. मावळे. आता मावळे कशा पद्धतीचे होते हे आपण थोडक्यामध्ये पाहूया. मावळात राहणारे म्हणून त्यांना मावळे म्हणत असत. तर ते मावळे हे इमानी होते, कष्टाळू होते, त्याचबरोबर चपळ पण होते. चपळ अशा पद्धतीचे मावळे होते. काटकपणा त्यांच्या अंगामध्ये खूप रुजलेला होता. काटकपणा म्हणजे सहजच ते काय करायचे, गड चढून जायचे किंवा डोंगररांगा चढून पुढे जायचे. अशा पद्धतीचे त्यांच्या अंगामध्ये काटकपणा होता. आणि सुलतानी राजवटीने या ठिकाणी काय केलेलं होतं, या सर्व लोकांचा फायदा घेतलेला होता. सुलतानाच्या लष्कराकडून गावेच्या गावे लुटले जात. अशा या परिस्थितीमध्ये रयत होती, ती रयत म्हणजे जनतेला काय होतं त्रास होत होता. वाली कोणी राहत नव्हता. अशा दुःखी कष्टी लोकांना आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून या ठिकाणी शिवरायांना देखील वाटू लागलं. घरी आल्यावर जिजाबाईपाशी ते हितगुज करत. जिजाबाई शिवबांना म्हणत, शिवबा आपण कोण आहोत? भोसलेचे पूर्वज. हे भोसल्यांचे पूर्वज म्हणजे पूर्वीचे व्यक्ती ज्याला म्हणतो. पूर्वज हे श्रीरामचंद्र यांचे वंशज आहेत. म्हणजे आपण भोसल्यांचे जे पूर्वज होते ते कोण होते? श्री रामचंद्र पंत. आपण हे त्यांचे वंशज आहोत. वंशज. आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितले जाधवांचे पूर्वज हे श्रीकृष्ण यांच्या घराण्यातील होत. आणि त्यामुळं या ठिकाणी श्रीरामन आणि बघा कंसाला श्रीकृष्णाने ठार केले, दुष्ट कंसाला. त्याचबरोबर रामाने रावणाला मारले. अशा या सर्व बाबी या ठिकाणी जिजाबाई शिवरायांसमोर आणून देत असत. तर श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या वंशामध्ये या ठिकाणी म्हणजे श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या वंशामध्ये या ठिकाणी तुझा म्हणजे शिवरायांचा जन्म झालेला आहे. मग तो देखील या ठिकाणी काय केलं पाहिजे? जनतेच्या कल्याणासाठी काहीतरी केलं पाहिजे, आपलं स्वतंत्र राज्य निर्माण केलं पाहिजे. अशा गोष्टी या ठिकाणी जिजाबाई आपल्या मुलांना म्हणजे शिवरायांना नेहमी सांगत असत. गरीब लोकांना तू देखील काय केलं पाहिजे? मार्गदर्शन केलं पाहिजे. त्याचबरोबर
गरीब लोकांचा उद्धार होण्यासाठी स्वतः स्वराज्य निर्माण केले. आईच्या या उपदेशाने शिवरायांना हुरूप येत असत. मग शिवराय आई जिजाबाई शिवरायांना राम कृष्ण भीम अर्जुन या वीरांच्या गोष्टी सांगत असत. हे वीरपुरुष शिवरायांना सतत ध्यानीमनी स्वप्ने दिसत असत. हे वीर अन्यायावर जसे लढले तसे आपण लढावे, दुष्टाचा नाश करावा तसं आपण केले पाहिजे, प्रजेला सुखी केले पाहिजे आणि जनतेला न्याय दिला पाहिजे, धाडसी व्हावे असे शिवरायांना देखील वाटत असत. त्याचबरोबर पुढं बघूया आपण पुढचा घटक याच पाठातला. शिवरायांचा कसा अंमल सुरू झाला ते आपण बघूया. अंमल स्वराज्यासाठी त्यांनी काहीतरी पुढं करण्याचा निर्धार सुरू केला. आता पुणेच्या जहागिरी मध्ये या ठिकाणी शिवरायांनी अंमल सुरू केला आणि शहाजी राजांनी या सर्व गोष्टीची पूर्ण तयारी शहाजी राजांनी करून दिलेली होती. शिवरायांना बंगळुरून पुण्यात पाठवताना त्यांच्यासोबत या ठिकाणी म्हणजे बंगळूर ते पुणे या ठिकाणी येत असताना त्यांच्यासोबत विश्वासू, निळकंठ पेशवे, बाळकृष्ण हनुमंते, मुजुमदार, त्याचबरोबर मानकोजी दहातोंडे, सरनोबत पदवी असतील या, रघुनाथ बल्लाळ सबनीस, सोनोपंत दबीर या सर्व व्यक्तींना, हुशार व्यक्तींना या ठिकाणी त्यांनी यांच्यासोबत स्वतंत्र मंडळी त्यांच्यासोबत पाठवून दिलेली होती. शिवरायाने आपल्या जहागिरीचा कारभार उत्तम रीतीने पाहावा म्हणून शहाजीराजांनी हे अधिकारी पुरुष देखील पुण्याला पाठवलेले होते. लोकांच्या सुखदुःखाच्या गोष्टीकडे ते लक्ष देऊ लागले. रयतेवर अन्याय करणाऱ्या शिक्षा देऊ लागले. अशा प्रकारे शहाजीराजांनी जहागिरीचा शहाजीराजांच्या जहागिरीचा कायापालट झालेला होता. पुढे होऊ घातलेल्या स्वराज्याचा नमुना या ठिकाणी मावळ्यांना पाहायला मिळत होता. जणू तो स्वराज्याचा औरंगजेबच होत होता. शिवरायांचा विवाह बघा, अगदी लहानपणी शिवरायांचा विवाह, अगदी लहानपणी लग्न करण्याची पूर्वीची पद्धत होती. जिजामाता म्हणाल्या, आता शिवबाचे दोहोचे 4 हात करायला पाहिजे. मग शिवबाकरिता मुली पाहणे सुरू झाले आणि एक मुलगी त्यांना पसंत पडली. ती म्हणजे सईबाई फलटण, सातारा. सईबाई विवाह लहान वयामध्ये शिवराय आणि सईबाईंचा विवाह या ठिकाणी संपन्न झाला. आता सईबाई ह्या नाईक निंबाळकर घराण्यातील मुलगी, नाईक निंबाळकर यांच्या घराण्यातील त्या मुलगी होत्या. फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील मुलगी. हा विवाह देखील शहाजीराजे आणि जिजाऊ यांनी थाटामाटात
संपन्न केला. अशा पद्धतीचं कार्य या ठिकाणी शिवरायांच्या शिक्षण या पाठामध्ये झालेलं आहे. तर धडा जर म्हणजे या ठिकाणी काय केलेलं आहे तर जे पापट पसारा किंवा अतिरिक्त शब्दाची मांडणी आहे ते वगळून या ठिकाणी मोजक्या शब्दामध्ये शिवरायांचं शिक्षण हा धडा घेतलेला आहे. महत्त्वाच्या व्यक्ती या ठिकाणी दिलेल्या आहेत. सईबाई कुठल्या होत्या ते तुम्हाला दाखवलेलं आहे. फलटण साताऱ्यामध्ये आहे म्हणून इथं साताऱ्याच्या नकाशामध्ये लिहिलेलं आहे. या ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी मी नकाशाचा वापर केलेल्यामुळं त्या विद्यार्थ्यांना समजतं. म्हणून जसे धडे मिळतील तसे मी तुम्हाला शिकवणार आहे, व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. मला जर हे अध्यापनाची पद्धती आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पाठवा, त्यांना देखील सबस्क्राईब करायला लावा. थांबूया. धन्यवाद.